नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे सभासद किंवा कमिटी यांच्यात काही वाद झाला असेल तर कुठल्या फोरमच्या पुढे जाता येतं, त्याचे डेझिग्नेशन्स काय आहेत आणि आपण कुठे रिलीफ मागू शकतो याबद्दल माहिती बघूया। तर मित्रो, आपल्यापैकी बरीच लोक फ्लॅट घेऊन राहतात म्हणजे काय, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे। कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे म्हणजे तिथे दोन प्रकारचे हे चालतात। एक तर कमिटी असते, इलेक्टेड बॉडी असते, कमिटी असते जे कारभार बघतं सोसायटीचा। दुसरे सोसायटीचे सभासद असतात, शेअर होल्डर असतात। आता कमिटी आणि हे जे सभासद शेअर होल्डर आहेत यांच्यामध्ये काही वाद झाला तर ज्याला रिलीफ मागायचा आहे तो कुठे जाऊ शकतो, तर सहकारी संस्थेचे फोरम आहेत। प्रत्येक एरियामध्ये खालच्या पातळीवरचे अधिकारी आहेत, त्याच्यानंतर अपिलेट अधिकारी आहेत, त्याच्यानंतर अजून अपिलेट अधिकारी आहेत। असे 3 लेवलची हायरार्की आहे। तिथे जाऊन तुम्ही दाद मागू शकता। पण आपल्याला हे फोरम माहीत नाही, डेझिग्नेशन माहीत नाही, त्याच्यामुळे बरेचदा घोळ होतो। तर तुम्ही समजा तालुक्यात राहत असाल तर तालुका पातळीवर जो सगळ्यात खालचा सहकारी संस्थेचा अधिकारी असतो किंवा फोरम असतं ते म्हणजे उपनिबंधक सहकारी संस्था, याला इंग्लिशमध्ये डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी अशी डेझिग्नेशन आहे। तर हा जो काही अधिकारी आहे किंवा या फोरमच्या पुढे कमिटी पण दाद मागू शकते किंवा सोसायटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सभासद पण दाद मागू शकतो। कुठल्या याच्यामध्ये कमिटी कधी मागू शकते, एखादा सभासद पैसे देत नाही आहे, मेंटेनन्स भरत नाही आहे किंवा नियमाचं उल्लंघन करतो किंवा अजून जे काही कोऑपरेटिव्ह सोसायटीचे बायलॉज आहेत त्याप्रमाणे तो वागत नसेल तर त्याच्या विरोधात कमिटी जी आहे किंवा चेअरमॅन आहे हा डेप्युटी रजिस्ट्रारकडे दाद मागू शकतो। याच्या उलट एखादी कमिटी किंवा चेअरमॅन सेक्रेटरी याच्या विरोधात सभासदाची तक्रार असेल तर सभासदसुद्धा या डेप्युटी रजिस्ट्रारच्या फोरमच्या पुढे तक्रार देऊ शकतो। आता हे झालं अगदी पहिल्या स्टेजची प्रोसिडिंग्स। पण तिथला निकाल आला आणि अर्जदार तक्रारदार समाधानी नसेल तर मग आता अपील कुठे करायचं, तर जिल्हा लेवलवर डिस्ट्रिक्ट पातळीवर अपिलेट अधिकारी बसतो, अपिलेट फोरम असतं। तर त्या जो फोरमचं नाव आहे किंवा त्या अधिकाऱ्याचं डेझिग्नेशन आहे ते म्हणजे DDR असं त्याचा डेझिग्नेशन आहे। DDR म्हणजे काय, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार। हा जो डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार आहे हा पुण्यामध्ये साखर संकुलला बसतो। तुम्ही दुसऱ्या जिल्ह्याचे असाल तर त्या जिल्हा पातळीवर हा DDR बसतो। तुम्ही DDRच्या पुढे आपली जी काही तक्रार आहे, जी काही अपील आहे, कुठली अपील, खालचा जो डेप्युटी रजिस्ट्रारने जे काही तुम्हाला निकाल दिलं ज्याच्यावर तुम्ही समाधानी नाही त्या निकालाला तुम्ही DDRकडे चॅलेंज करू शकता, अपील करू शकता। आता DDRने दिलेला समजा निकाल तुम्हाला अमान्य असेल तर मग काय, त्याच्यावरची कुठली अथॉरिटी आहे किंवा फोरम काय आहे, तर DDRच्या वर जर अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीचं डेझिग्नेशन आहे DJR। याचा लॉंग फॉर्म आहे डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार, म्हणजे मराठीमध्ये याला म्हणतात विभागीय सहनिबंधक। तर DJRकडे तुम्ही दाद मागू शकता। कुठे, DDRच्या विरोधातील किंवा DDRने दिलेला निकाल जर अमान्य असेल तर DJRकडे तुम्हाला दाद मागता येतं आणि तुम्हाला जसा निकाल पाहिजे त्या संदर्भाने युक्तिवाद करून निकाल घेऊ शकता। थोडक्यात तुम्ही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहत असाल, तुम्ही कमिटी असाल, चेअरमॅन असाल, सेक्रेटरी असाल किंवा एक नॉर्मल सभासद असाल तर सोसायटीशी रिलेटेड काही वाद असेल तर तुमच्यापैकी कोणीही आत्ता मी जे सांगितलं त्या फोरमकडे, ॲप्रोप्रिएट फोरमकडे जाता येतं। आधी खालच्या फोरमकडे जायचं, तिथला निकाल अमान्य असेल तर त्याच्यावर डिस्ट्रिक्ट लेवलवर DDRकडे जायचं, त्याचाही निकाल अमान्य असेल तर तुम्ही मात्र DJRकडे जाऊ शकता। या सोयी आहेत। तर मित्रो, ही होती माहिती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे सभासद किंवा कमिटी यांचा डिस्प्यूट असेल तर तो कुठल्या फोरमकडे न्यायचा, कुठे अर्ज द्यायचा, तक्रार द्यायची आणि कुठून निकाल घ्यायचा आणि निकाल अमान्य असेल तर कुठे अपील करायचं, या संदर्भाने सगळी माहिती आपण या व्हिडिओत पाहिली आहे। तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ बनवत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ। बाय।